नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या लेक्चर सीरीजला आपण येथे सुरुवात करत आहोत. या लेक्चर सीरीज मधला हा फर्स्ट पार्ट आहे. अगदी बेसिक पासून आपण येथे सुरुवात करत आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण वर्ण, वर्णांची संख्या, वर्णांचे प्रकार आणि वर्णांची उच्चारस्थाने यांचा अभ्यास करणार आहोत. तर ही जरी बेसिक लेव्हलवरची माहिती असली तरी ज्यावेळेस आपण एक्झाममध्ये अशा घटकासंबंधीचा प्रश्न सोडवायला सामोरे जातात, त्यावेळेस निश्चितच आपली धांदल उडत असते. कारण त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक समभ्रम निर्माण असतो. जर प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर असेल, तर मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही एखादा प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळं अपेक्षा आहे की तुम्ही हे लेक्चर पूर्ण पाहाल, ऐकाल, समजून घ्याल. ठीक आहे? तर चला तर सुरुवात करूया. वर्ण म्हणजे काय? बघा, वर्ण म्हणजे काय तर त्याचा शब्दशः अर्थ काय आहे? रंग आहे. काय आहे? रंग. आणि वर्ण हे काय आहेत बरं? तर वर्ण हे काय आहेत? ध्वनिचिन्ह आहेत. काय आहेत? ध्वनी चिन्ह किंवा ध्वनींच्या खुणा आहेत. पण प्रत्येक ध्वनी हा वर्ण आहे का? तर नाही. हे पण महत्वाचं आहे. बघा प्रत्येक ध्वनी हा वर्ण नाही, परंतु प्रत्येक वर्ण काय आहे? ध्वनी आहे. कारण आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी ज्या भाषेचा वापर करतो, ती भाषा म्हणजे काय आहे? तर ध्वनी आहे. आणि तो ध्वनी चिन्हांचा काय आहे? समूह आहे. तर अशा प्रकारे आपण भाषा जी उपयोगात आणतो, तिचा जो सगळ्यात छोटा पार्ट काय आहे? तर वर्ण आहे. ठीक आहे. तर आता वर्णाला भाषा विज्ञानामध्ये बघा, परीक्षेच्या दृष्टीने हे सगळं महत्त्वाचं आहे. कोणत्या घटकावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, हे आपल्याला सांगता येत नाही. तर पहा, भाषा विज्ञानामध्ये वर्णाला स्वन असे म्हणतात. काय म्हणतात? स्वन असे म्हणतात. आणि जर आपल्याला यदा-कदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला, की स्वन किती आहेत मराठीत? तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. कारण स्वन म्हणजेच काय तर वर्ण आहे. आणि वर्णांनाच आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? अक्षर. ज्याचा क्षय होऊ शकत नाही ते अक्षर. ठीक आहे. तर अक्षर हे पूर्ण उच्चारित असतात आणि वर्ण हे काय असतात? मूळ ध्वनी असतात. हे पण इथं महत्वाचं आहे. मूळ ध्वनींना काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात आणि पूर्ण उच्चारित अक्षरांना आपलं पूर्ण उच्चारित ध्वनींना काय म्हणतात? अक्षर असं म्हणतात. हा एक महत्वाचा मौलिक फरक आहे वर्ण आणि अक्षर या 2 शब्दांमध्ये. वर्णांची संख्या बघा आपल्याला माहित आहे की वर्णांची संख्या किती आहे? किती आहे? 52 आहे. मराठीत वर्ण किती आहेत? 52. 2009 पूर्वी वर्ण किती होते? 48. मग किती वर्णांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे 2009 च्या शासन निर्णयाने? तर 4 वर्णांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ते 4 वर्ण कोणते आहेत हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर ते 4 वर्ण आहेत बघा. अ आणि हे काय आहेत? इंग्रजीतील आहेत आणि क्ष आणि ज्ञ हे 2 मराठीतील जे वर्ण आहेत, ज्यांना वर्णमालेमध्ये स्थान नव्हतं, ते वर्णमालेच्या बाहेर होते. त्यांना संयुक्त व्यंजन असं म्हणतात. कारण ते एकापेक्षा जास्त वर्णांनी बनलेले असल्यामुळे त्यांना वर्ण असं मानण्यात आलेलं नव्हतं. परंतु 2009 च्या शासन निर्णयाने काय करण्यात आलेलं आहे? क्ष, ज्ञ ला सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? वर्ण म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. आणि इंग्रजीतील हे जे 2 वरचे स्वर आहेत, त्यांना सुद्धा मराठी वर्णमालेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे एकूण 4 वर्णांचा समावेश आपल्या मराठी वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच काय झालेलं आहे? तर वर्णांची संख्या 52 इतकी झालेली आहे. तर आता हे जे वर्ण आहेत, यांचे प्रकार, उपप्रकार यांचा पण आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. तर वर्णांचे प्रकार सामान्यपणे किती पडतात? 5 पडतात. ते बघा स्वर, स्वरादी, व्यंजन, संयुक्त व्यंजन, स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडियन वर्ण. तर अशा 5 प्रकारामध्ये सामान्यपणे वर्णांचे विभाजन केलं जातं. तर वन बाय वन आपण यांचा अभ्यास करूया. त्यांचे उपप्रकार पण आपण इथे समजून घेऊया. तर बघा सुरुवातीला आहे स्वर. स्वर किती आहेत? 14. किती आहेत? 14 स्वर आहेत. 2009 पूर्वी किती होते? 12 होते. किती होते? 12 होते. तर ते 12 मध्ये कोणते 2 स्वर ॲड केले? ते आपल्याला माहीत आहे. आणि अ. आता इथं जो क्रम देण्यात आलेला आहे, तो क्रम सुद्धा काय आहे? स्वरांचा महत्त्वाचा आहे. याच
क्रमाने आपल्याला काय करायचं आहे, यांना आठवणीत सुद्धा ठेवायचं आहे, की अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ. त्याच्यानंतर लृ, ए, आ, आई, ओ, अ आणि औ. असे एकूण 14 स्वर मराठीच्या वर्णमालेमध्ये आहेत. स्वर आपण समजून घेतले. आता स्वर म्हणजे काय? यांना स्वर असं का म्हणतात? हे पण आपल्याला इथे समजलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा, स्वरांची जी सर्वसाधारणपणे व्याख्या केली जाते, ती अशी आहे, की एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना जर आपल्या मुखातील हवा जर कुठेही अडथळा न होता बाहेर पडत असेल, तर तो जो काही वर्ण आहे उच्चारलेला त्याला काय म्हणतात? स्वर असे म्हणतात. आता यांचे प्रकार समजून घेऊया. बघा, पहिला प्रकार आहे लघु स्वर. लघु स्वरांची संख्या किती आहे? 3. प्रत्येक पॉइंट नीट समजून घ्या, नीट ध्यानात ठेवा. बघा, कशावर प्रश्न आपल्याला विचारला जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे. तर बघा, लघु स्वरांची संख्या किती आहे? 3. ते कोणते आहेत? अ, लघु ई आणि लघु उ. आता यांना लघु स्वर असं का म्हणतात हे समजण्यासाठी आपण काय करूया? दीर्घ स्वर समजून घेऊया. दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांची संख्या किती आहे? 5 आहे. आठवणीत राहू द्या, दीर्घ स्वरांची संख्या 5 आहे. ते आहेत आ, दीर्घ ही, दीर्घ उ, ऋ आणि लृ. हे काय आहेत? दीर्घ स्वर आहेत. आता लघु स्वरांना लघु स्वर का म्हणतात आणि दीर्घ स्वरांना दीर्घ स्वर का म्हणतात? तर त्याचं कारण असं आहे, की लघु स्वरांच्या तुलनेत दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी थोडा जास्तीचा कालावधी लागतो. त्यालाच काय म्हणतात? मात्रा असं म्हणतात. काय म्हणतात? मात्रा. जर लघु स्वरांचा उच्चार करण्यासाठी 1 मात्रा लागत असेल, तर दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी काय होतं? 2 मात्रा लागतात. म्हणून लघु स्वरांना लघु स्वर असं म्हणतात आणि दीर्घ स्वरांना दीर्घ स्वर असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, तो आहे संयुक्त स्वरांचा. संयुक्त स्वरांची संख्या किती आहे? 4 आहे. किती आहे? 4. तर ते कोणकोणते आहेत? ए, आई, ओ आणि औ. तर हे 4 स्वर काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. यांना संयुक्त स्वर असं का म्हणतात? कारण ते 2 स्वरांपासून बनलेले आहेत किंवा एकापेक्षा जास्त स्वरांपासून बनलेले आहेत. म्हणून त्यांना काय म्हणतात? संयुक्त स्वर असं म्हणतात. तर पहा, की हे जे संयुक्त स्वर आहेत, ते कोणकोणत्या 2 स्वरांनी बनलेले आहेत? तर ए जो आहे, तो अ प्लस ई किंवा दीर्घ ई ने बनलेला आहे. आई हा जो स्वर आहे, तो आ प्लस ई किंवा दीर्घ ई ने बनलेला आहे. ओ जो आहे, तो अ प्लस उ किंवा दीर्घ ऊ ने बनलेला आहे आणि हा जो औ आहे, तो आ प्लस उ किंवा दीर्घ ऊ ने बनलेला आहे. म्हणून यांना काय म्हणतात? संयुक्त स्वर असं म्हणतात. आणखी एक महत्वाची बाब अशी आहे, की हे जे संयुक्त स्वर आहेत, ते दीर्घ सुद्धा आहेत. काय आहेत? दीर्घ स्वर सुद्धा आहेत. कारण यांचा उच्चार करण्यासाठी सुद्धा कसं लागतो? लघु स्वरांच्या तुलनेमध्ये जास्तीचा वेळ लागतो. म्हणून यांना काय म्हणतात? संयुक्त स्वर तसेच दीर्घ स्वर. परंतु जर आपल्याला परीक्षेमध्ये असं विचारलं, की दीर्घ स्वरांची संख्या किती? तर ती आपल्याला किती सांगायची आहे? 5. किती सांगायची आहे? 5च सांगायची आहे. ती 9 अशी सांगायची नाही. तर लघु स्वर 3, दीर्घ स्वर 5, संयुक्त स्वर 4. आता पुढे जाऊया. बघा, पुढचा पॉइंट आहे किंवा प्रकार आहे तो म्हणजे आदत्त स्वर. ते कोणते आहेत? ॲ आणि अ. हे कुठले आहेत? इंग्रजीतले आहेत. इंग्रजीकडून आपण काय केलेले आहेत? ते दत्तक घेतलेले आहेत. म्हणून त्यांना काय म्हणतात? आदत्त स्वर असे म्हणतात. 5वा प्रकार आहे सजातीय स्वर. सजातीय स्वर ज्यांची उच्चारस्थाने सारखी आहेत त्यांना काय म्हणतात? सजातीय स्वर असं म्हणतात. जसे की आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे उ, ऊ. यांची जी उच्चारस्थाने आहेत ती कशी आहेत? सारखी आहेत. म्हणून यांना सजातीय स्वर असे म्हणतात. मग सजातीय स्वरांच्या एकूण जोड्या किती आहेत हे पण आपल्याला समजलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. तर किती आहेत? पहा. अ, आ, उ, ऊ, ई, ई, ओ, औ आणि जे आदत्त स्वर आहेत त्यांची पण जोडी याच्यामध्ये समाविष्ट होते बघा, ॲ आणि अ. तर अशा प्रकारे एकूण जोड्या किती तयार झाल्या? 5. किती? 5 जोड्या तयार झालेल्या आहेत.
तर सजातीय स्वरांच्या एकूण जोड्या किती? 5. ओके. तर याच्यानंतरचा जो पुढचा पॉइंट आहे किंवा प्रकार आहे तो म्हणजे की विजातीय स्वर. तर सिंपल आहे. ज्यांची उच्चारस्थाने सारखी नाहीत त्यांना विजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे आपण ज्या 5 जोड्या घेतल्या होत्या त्याच्यापैकी त्या जोड्या फोडून जर कोणाची कोणासोबत जर जोडी लावली तर ते काय होईल? विजातीय स्वरांची जोडी तयार होईल. दुसरा प्रकार आहे स्वरादी. स्वरादींची एकूण संख्या किती आहे? 2. अनुस्वार आणि विसर्ग. यांना स्वरादी असं का म्हणतात? कारण यांचा उच्चार करण्यापूर्वी एखादा स्वर उच्चारला जातो आणि त्यानंतरच यांचा उच्चार होतो. म्हणून यांना काय म्हणतात? स्वरादी असे म्हणतात. तर हे जे स्वरादी आहे ते एक-एक करून काय करूया आपण अभ्यासूया. पहिला स्वर आदी आहे अनुस्वार. अनुस्वार म्हणजे दुसऱ्यावर स्वार झालेला, मागून आलेला किंवा नंतरचा याला काय म्हणतात? स्वरादी असे म्हणतात. जसं की कंठ हा शब्द आहे. यामध्ये क प्लस प्लस अनुस्वार अशा प्रकारची रचना आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, की अनुस्वाराच्या अगोदर कशाचा उच्चार झालेला आहे? चा उच्चार झालेला आहे. म्हणजेच स्वराचा उच्चार झालेला आहे. म्हणून याला काय म्हणतात? स्वरादी असे म्हणतात. ठीक आहे. नंतर विसर्ग. विसर्ग म्हणजे एकदम हवा मुक्त होणे. ठीक आहे. आपण ज्यावेळेस विसर्गाचा उच्चार करतो, त्यावेळेस कसं होतं, की आपल्या मुखातून हवा एकदम सोडली जाते. म्हणून त्याला काय म्हणतात? विसर्ग असं म्हणतात. आणि विसर्गाचा उच्चार करत असताना कसं होतो? काहीसा ह सारखा उच्चार होतो. आणि याचा पण उच्चार करत असताना काय होतं, की एखादा स्वर अगोदर येत असतो. जसं की दुःख हा शब्द आहे, पॉप्युलर शब्द आहे बघा. तर याचा उच्चार करताना काय होणार आहे, की अगोदर उ येणार आहे आणि नंतर विसर्ग येणार आहे. म्हणून हा सुद्धा काय आहे, एक स्वर आदी आहे आणि याच्या अगोदर काय होत असतो, एखादा स्वर येत असतो. तिसरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजन. व्यंजनांना स्वरांत असं म्हणतात. त्याचबरोबर त्यांना परवर्ण असं सुद्धा म्हणतात. आणि संस्कृतमध्ये याला हलंत असं म्हणतात. ठीक आहे. स्वरांत म्हणण्याचं कारण काय आहे? कारण व्यंजनाचा शेवट स्वराने होतो. परवर्ण म्हणण्याचं कारण काय आहे? कारण त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच स्वरावर अवलंबून राहावं लागतं. कारण त्याचा पूर्ण उच्चार करण्यासाठी स्वराची त्याला गरज आहे. म्हणून त्याला परवर्ण सुद्धा असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि हलंत हा संस्कृतशी संबंधित शब्द आहे. त्याचं तेवढंसं काही परीक्षेच्या दृष्टीने आपल्या महत्त्व नाहीये. तरी पण त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हा पण शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर ठीक आहे. तर व्यंजनाला स्वरांत, परवर्ण किंवा हलंत असे पर्यायी शब्द आहेत. व्यंजनांची एकूण संख्या किती आहे? 34. आणि हे जे 34 व्यंजन आहेत, ते काय केलेले आहेत? वेगवेगळ्या उपप्रकारामध्ये विभाजित केलेले आहेत. त्यांचा आपण काय करूया इथं सविस्तर असा अभ्यास करूया वन बाय वन. पहा, पहिला जो उपप्रकार आहे तो स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजनांना काय म्हणतात? वर्गीय व्यंजने असंही म्हणतात. तर वर्गीय व्यंजनांची संख्या किती आहे? 25. किती आहे? 25. तर ते कोणते आहेत? क पासून ते प पर्यंतचे 5 गट. तर यांना काय म्हणतात? स्पर्शीय व्यंजने असं म्हणतात. तर अनुक्रमे क गट, च गट, ट गट, त गट आणि प गट असं यांना म्हणलं जातं. तर यामध्ये हे जे पहिले 2-2 व्यंजने आहेत प्रत्येक गटातील, त्यांना काय म्हणतात? कठोर व्यंजन असं म्हणतात. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ यांना काय म्हणतात? कठोर व्यंजने असे म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना काय होतं? थोडीशी कठीणाई निर्माण होते उच्चार करण्यासाठी. म्हणून यांना काय म्हणतात? कठोर असं म्हणतात. यांनाच श्वास असं सुद्धा म्हणतात. श्वास, वर्ण किंवा व्यंजने. आणि त्याचबरोबर यांना अघोष वर्ण सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? अघोष वर्ण सुद्धा म्हणतात. तर हे परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्वाचं आहे. त्यानंतर ची जी 2-2 व्यंजने आहेत, ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ यांना काय म्हणतात? मृदू व्यंजने म्हणतात. कठोर व्यंजनांच्या तुलनेत मृदू व्यंजनांचा उच्चार करणं ईझी आहे, म्हणून यांना मृदू व्यंजन म्हणतात. आणि यांना
नाद वर्ण किंवा घोष वर्ण असंही म्हणतात. ठीक आहे. आणि त्यानंतर जी उरलेली आहे तर त्यांना काय म्हणतात? अनुनासिके. अनुनासिके. त्यांना अनुनासिके म्हणण्याचं कारण काय आहे? कारण यांचा उच्चार करत असताना काहीसा उच्चार हा नाकावाटे होतो, म्हणून यांना अनुनासिके असं म्हणतात. आता इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे बरं, ती काय आहे? तर ती आहे की आपण फक्त स्पर्श व्यंजनाबद्दल बोलतोय. म्हणजे स्पर्श व्यंजनामध्ये कठोर व्यंजनांची संख्या किती? तर 10. मृदू व्यंजनांची संख्या किती? तर 10. अनुनासिकांची संख्या किती? तर 5. म्हणजे कठोर आणि मृदू व्यंजनाच्या बाबतीत इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे, की सर्व व्यंजनांच्या बाबत आपण इथं न बोलता फक्त स्पर्श व्यंजनाबद्दल बोलत आहोत. म्हणून स्पर्श व्यंजनांची संख्या इथं 10च आहे. मृदू व्यंजनांची संख्या 10 आहे. जर आपण सर्व व्यंजनांचा विचार केला, तर मग त्यांची संख्या वाढणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रकार बघा, आपण अनुनासिकाबद्दल आत्ताच बोललेला आहे, की ज्यांचा उच्चार काय होतो? काहीसा नाकातून होतो, म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात. त्यामध्ये हे जे शेवटची 5 व्यंजने आहेत, ती काय आहेत? अनुनासिके आहेत. पुढचा प्रकार आहे बघा हा अर्धस्वर. अर्धस्वरांची संख्या किती आहे? 4 आहे. किती आहे? 4. ते कोणते आहेत? हे आहेत य, र, ल आणि व. यांना अर्धस्वर असं का म्हणतात? कारण यांची जी उच्चारस्थाने आहेत ती स्वरांसारखी आहेत. मग ही त्यांची उच्चारस्थाने कोणत्या स्वरांसारखी आहेत हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. तर पहा, य चे उच्चारस्थान ई सारखे आहे. त्याच्यानंतर आहे र. र चे उच्चारस्थान रू सारखे आहे. त्याच्यानंतर ल. ल चे उच्चारस्थान लू सारखे आहे. आणि व चे उच्चारस्थान उ सारखे आहे. म्हणून यांना काय म्हणतात? अर्धस्वर असं म्हणतात. पण आहेत ही काय? व्यंजने. पुढचा प्रकार आहे बघा उष्मे. उष्मे यांना घर्षक असंही म्हणतात. काय म्हणतात? घर्षक असंही म्हणतात आणि त्यांची संख्या किती आहे? 3 आहे. बघा, प्रत्येकाची संख्या चांगली ध्यानात ठेवा, कारण प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. तर ती आहेत श, श आणि स. यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हणण्याचं कारण काय आहे? कारण यांचा उच्चार करत असताना काय होतं, की कंठामध्ये, गळ्यामध्ये काय होते? उष्णता निर्माण होते. म्हणून यांना काय म्हणतात? उष्मे असं म्हणतात. आणि तेच हवेचं घर्षण होतं, म्हणून यांना काय म्हणतात? घर्षक व्यंजने असंही म्हणतात. बघा, पुढचा प्रकार आहे महाप्राण व्यंजन. महाप्राण व्यंजन कशाला म्हणतात? की ज्या व्यंजनाचा शेवट ह ने होतो. एकदम सिंपल सांगत आहे मी, की ज्या व्यंजनाचा किंवा वर्णाचा शेवट ह ने होतो किंवा ज्या व्यंजनाच्या उच्चारणामध्ये ह ची अर्थछटा आहे, त्याला काय म्हणतात? महाप्राण व्यंजन असं म्हणतात. आणि त्याचा मूळ आधार काय आहे? ह आहे. म्हणजे की मूळ महाप्राण व्यंजन किंवा वर्ण कोणता? तर तो आहे ह. परंतु ज्या वर्णाचा उच्चार म्हणजे शेवट ह सारखा होतो, त्या वर्णाला सुद्धा काय म्हणतात? महाप्राण व्यंजन असं म्हणतात. महाप्राण वर्ण असं म्हणतात. मग ते कोणते आहेत? ते आहेत बघा, ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, त्यानंतर श, श, स. म्हणजे स्पर्श व्यंजनातील 10, त्याच्यानंतर जी उष्मे आहेत ती उष्मे 3 आणि मूळ ह अशी एकूण किती झाली? 14. म्हणजे 14 व्यंजने किंवा वर्ण हे काय आहेत? महाप्राण वर्ण आहेत. आणि मग बाकीची जी राहिलेली आहेत ती सगळी काय आहेत? अल्पप्राण वर्ण किंवा व्यंजने आहेत. ठीक आहे, आपण अल्पप्राण वर्ण म्हणूया. कारण यामध्ये स्वरादी त्याच्यानंतर स्वर यांचा सुद्धा समावेश होणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे अल्पप्राण वर्ण. आपण इथं वर्ण असं घेतलेलं आहे व्यंजनाऐवजी. सुरुवातीला आपण काय करूया? व्यंजनाबद्दल बोलूया. तर पहा, की क पासून ते ह पर्यंतची जी व्यंजने आहेत, यामध्ये एकूण महाप्राण वर्ण किती आहेत? महाप्राण किती आहेत? 14 आहेत. मग ती कोणकोणती?
ही ख, घ अशी एकाएक आड येणारी, ठीक आहे. ही काय आहेत? महाप्राण व्यंजने आहेत आणि ही 4, ठीक आहे. तर अशी एकूण किती आहेत? 14 महाप्राण व्यंजने आहेत. आणि मग शिल्लक किती राहतात? 20 राहतात. ती काय आहेत? अल्पप्राण आहेत. काय आहेत? अल्पप्राण व्यंजने आहेत. ठीक आहे. एकूण संख्या किती आहे व्यंजनांची? 34. 34 पैकी महाप्राण 14, तर बाकीची 20 ही काय आहेत? अल्पप्राण व्यंजने आहेत. जर आपण सर्वच वर्णांचा विचार केला, स्वर, स्वरादी, व्यंजन, ठीक आहे, संयुक्त व्यंजन, त्याच्यानंतर स्वतंत्र वर्ण, या सर्वांचा जर विचार केला, तर मग ही एकूण महाप्राण वर्ण सर्वांमध्ये किती येतील? वर्ण जरी विचार केला, महाप्राण वर्ण, तरी ती किती होणार आहेत? 14च होणार आहेत. कारण बाकीच्या कोणत्याही वर्णाचा उच्चार करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये ह ची अर्थछटा मिळणार नाही. म्हणून एकूण 52 वर्णापैकी जर आपण 14 वर्ण वजा केली, तर किती राहतात? 38. किती राहतात? 38. ते ही 38 वर्ण काय आहेत? अल्पप्राण वर्ण आहेत. बघा पुढचा प्रकार आहे कठोर व्यंजने. कठोर व्यंजने याबद्दल आपण चर्चा केलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. परंतु आपण काय करत आहोत तिथं? सर्व व्यंजनांचा विचार करत आहोत. अगोदर आपण काय केलं होतं? फक्त स्पर्श व्यंजनापुरता विचार केला होता. तर सर्व व्यंजनांचा विचार करता जी स्पर्श व्यंजनातील पहिली 2-2 व्यंजने आहेत ती आणि जी उष्मे किंवा घर्षक आहेत ती, अशी एकूण मिळून किती कठोर व्यंजने आहेत? 13 आहेत. ठीक आहे. सर्व व्यंजनांचा विचार करता. ठीक आहे. तर स्पर्श व्यंजनातील प्रत्येकी 2-2 अशी 10 आणि उष्मे किंवा घर्षक मिळून किती झालेले आहेत? एकूण 13 काय आहेत? कठोर व्यंजने. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, जर आपल्याला कठोर वर्ण असं विचारलं, कठोर वर्ण किती असं विचारलं, तरीही त्यांची संख्या आपल्याला 13 सांगायची आहे. त्यानंतरचा प्रकार आहे मृदू व्यंजने. तर आपण इथं समग्रपणे विचार करत आहोत. तर मृदू व्यंजनांची संख्या किती होईल? तर पहा की एकूण 34 व्यंजनांपैकी कठोर व्यंजनांची संख्या किती आहे? 13. मग उरलेले किती आहेत? 34 वजा 13 केलं तर किती होतं? 21. म्हणजे उरलेली जी व्यंजने आहेत 21, ती सर्व काय आहेत? मृदू व्यंजने आहेत. मग त्यामध्ये हे शेवटचे 3-3 आणि हे श, श, स सोडले तर य, र, ल, व, फ, ळ यांचा सुद्धा काय होतो? यामध्ये समावेश होतो. त्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे संयुक्त व्यंजनांचा. ते आहेत क्ष आणि ज्ञ, यांना काय म्हणतात? संयुक्त व्यंजन असं म्हणतात. संयुक्त व्यंजन म्हणण्यामागचं कारण आपल्याला समजलेलं आहे की हे एकापेक्षा जास्त व्यंजनांनी बनलेले आहेत. क्ष जो आहे तो क प्लस श प्लस अ या 3 वर्णांनी बनलेला आहे. किती वर्णांनी? 3 वर्णांनी मिळून बनलेला आहे. ज्ञ हा जो आहे तो द प्लस न प्लस य प्लस अ या 4 वर्णांनी मिळून बनलेला आहे. तर संख्या ध्यानात ठेवा. क्ष 3 वर्णांनी बनलेला आहे. ज्ञ 4 वर्णांनी बनलेला आहे. त्यानंतरचा शेवटचा जो प्रकार आहे तो आहे स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडियन वर्ण असं सुद्धा याला म्हणलेलं आहे. तर तो काय आहे? ळ आहे. त्याला स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडियन वर्ण असं म्हणतात.